तो नागपूर खंडपीठाचा निर्णय आहे की ज्या कालच्या काही रद्द झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्याचे आता मतदान 20 तारखेला होणार आहे. त्यामुळे एकत्र मतमोजणी करण्याचा निर्णय हा काही सरकारने घेतलेला नाही आहे, हा नागपूर खंडपीठाचा निर्णय आहे. त्यामुळे त्याला अधीन राहून आता कार्यवाही का निवडणूक आयोग करील. या ठिकाणी विरोधक जे आहेत या मतमोजणी लांबणीवर गेल्यावर ते म्हणतायत की आरोप केले जात आहेत की ईव्हीएम सुरक्षित राहील की नाही अशी आशंका आम्हाला आहे, अशी भीती आम्हाला आहे. काय वाटतं? अरे ज्यांना पराभव स्पष्ट दिसतोय ते असे आरोप करणार. त्यामुळे ईव्हीएमच्या मागे लपवून आपला पराभव ते झाकण्याचा प्रयत्न लपवण्याचा प्रयत्न करतायत. कधी विरोधकांची मला कधी कधी फार कीव येते. जनादर संपलेला आहे अशी लोकही टीका करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.